नमस्कार। आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित सन्माननीय आपल्या जिल्ह्याचे चिटणीस भूषणजी काणे, नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, आम्हाला सर्वांना ज्येष्ठ असलेले उदयजी बोरकर, तालुक्याचे माजी सरचिटणीस सिंकरसाहेब तोडकर साहेब, उपस्थित सर्वच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी। आपणा सर्वांना माहिती आहे, संपूर्ण देशभर संघटन पर्व आता चालू आहे आणि या संघटन पर्वाच्या निमित्तानं वेगवेगळे टप्पे आता जे काही राबवले गेले त्यातला हा शेवटचा टप्पा म्हणता नाही येणार। तालुकाध्यक्ष त्याची आज निवड आज संपूर्ण महाराष्ट्रभर एकाच दिवशी ही होणार आहे आणि त्याच्यासाठीच आज खेड येथे आपण ही आजची मीटिंग बोलावलेली होती आणि तालुकाध्यक्षांच्या निवडीनंतरची जी प्रक्रिया आहे ती जिल्हाध्यक्ष, मग प्रदेशाध्यक्ष आणि मग राष्ट्रीय अध्यक्ष अशा पद्धतीचे एक रचना भारतीय जनता पार्टीची आहे। जवळजवळ जानेवारीपासून सदस्य नोंदणी अभियान हे संपूर्ण देशभर चालू झालं। खरं तर देशभर अगोदरच चालू झालं, पण महाराष्ट्रामध्ये विधानसभा असल्यामुळे थोडी महाराष्ट्राला तुम्ही नंतरच्या टप्प्यामध्ये सुरू करा असं सांगितल्यामुळे महाराष्ट्रातलं जानेवारीमध्ये सुरू झालं आणि जवळजवळ 1,51,51,00,000 सदस्य नोंदणी ही संपूर्ण महाराष्ट्राची झाली आणि काही दिवसापूर्वी माननीय देवेंद्रजींच्या उपस्थितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर त्याचा जल्लोष आम्ही सगळ्यांनीच साजरा केला आणि त्या टप्प्याचा दुसरा टप्पा लगेच त्याला धरून होता की आपण सदस्य नोंदणी झाल्यानंतर सक्रिय सदस्य करणं आणि सक्रिय सदस्य नोंदणी झाल्यानंतर प्रत्यक्ष जसे आज अध्यक्षांची निवडणूक आहे अशी प्रत्येक बूथवर जाऊन बूथ अध्यक्षाची निवडणूक करणं अशी एक प्रक्रिया काही दिवसापूर्वी राबवली गेली आणि ती बूथ अध्यक्षांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आज तालुकाध्यक्षांची प्रक्रिया पूर्ण होत आहे। जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रभर आज एकाच दिवशी ही प्रक्रिया पूर्ण होत आहे। आज खेड येथे या प्रक्रियेचा भाग म्हणून प्रदेशाकडनं या विषयामध्ये काही दिवसापूर्वी निवडणूक निर्णय अधिकारी हे प्रत्येक तालुक्याला, प्रत्येक मंडळाला दिलेले होते। त्या मंडळामध्ये जाऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष गाठीभेटी घेऊन प्रदेशाचे काही पदाधिकारी असतील, जिल्ह्याचे असतील, तालुक्याचे प्रमुख असतील किंवा प्रतिष्ठित जे कोण पक्षामधील मंडळी असतील अशा लोकांच्या इथे येऊन मुलाखती घेतल्या आणि या मुलाखतींमध्ये प्रत्येक व्यक्तीने 3 उमेदवार स्वतः इच्छुक असेल तर स्वतः, त्याच्यानंतर अजून 2 नावं अशी 3 नावं त्याला सुचवायला सांगितली आणि ती प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ती जी काही सुचवलेली नावं होती ती पूर्ण एका लकोट्यामध्ये बंद केली गेली आणि बंद करून ती प्रदेशाकडे पाठवली गेली। प्रदेशामध्ये 18 तारखेला ह्या सगळ्या नावांवरती चर्चा झाली, त्याच्यामध्ये इच्छुक कोण आहे, त्याच्यामध्ये काम अधिक करणारं कोण आहे, अशा पद्धतीने सविस्तर चर्चा ही त्यावेळी प्रदेशामध्ये केली गेली आणि प्रदेशामध्ये चर्चा केल्यानंतर काल 19 तारखेला रात्री उशिरा प्रदेशांनी जवळजवळ महाराष्ट्रातले सर्व मंडळाचे मंडलाध्यक्ष प्रदेशाकडनं घोषित झाले आणि ते घोषित झाल्यानंतर 20 तारखेला एकाच दिवशी सगळीकडे ही प्रक्रिया पूर्ण करावी असं प्रदेशांनी सांगितल्यामुळे आज खेडची आपण प्रक्रिया पूर्ण करत आहोत। याच्यामध्ये प्रदेशांनी एक पहिल्यांदा असा निकष घातला की मंडळाचा तालुकाध्यक्ष हा 35 ते 45 वयोगटातलाच हवा आहे। 45च्या ऐवजी 46 जर असेल तर चालणार नाही, कारण नव्याने संधी तरुणांना मिळाली पाहिजे आणि तरुण या निमित्तानं चांगले तरुण राजकारणात आले पाहिजेत। त्याच्यासाठी ही एक प्रक्रिया पक्षाने यावेळी प्रथम राबवली आणि त्याचा खूप चांगला परिणाम आज संपूर्ण महाराष्ट्रावर म्हणण्यापेक्षा संपूर्ण देशभर आपल्याला बघायला मिळत आहे। या निमित्ताने नवीन पिढी तयार होणार आहे राजकारणामध्ये आणि एक चांगलं काम करण्याची संधी या निमित्तानं मिळणार आहे। त्याचा एक भाग म्हणून मगाशी म्हटल्याप्रमाणे आज मी खेड उत्तर या मंडळाचं आज निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून इथे आलेलो आहे आणि या खेड उत्तर मंडळाचं प्रदेशाकडनं जे काही नाव आलेलं आहे त्याच्यामध्ये ऋषिकेश मोरे याच्या अगोदर त्यांनी तालुकाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे। त्यांची पुनश्च एकदा नेमणूक प्रदेशाकडनं झालेली आहे, ती जाहीर करण्यासाठी आणि ती निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आज इथं आलेलो आहे। या निमित्तानं मी आपल्याला हे सांगू इच्छितो की खेड उत्तरचे नवीन मंडलाध्यक्ष म्हणून ऋषिकेश मोरे यांची आज निवड झालेली आहे। धन्यवाद।